आपण पाहूयात। आपल्या शेतकऱ्यांवर जी आसमानी सुलतानी कोसळली त्याच्यामुळे 32,000 कोटी रुपये आपल्याला वाटावे लागतात। आता हे सुद्धा पैसे जे आहेत लाडकी बहीण असेल किंवा शेतकऱ्यांची मदत करतोय त्या माध्यमातून ह्या गोरगरिबांच्याच घरामध्ये आता हे बघा ना 45 आणि 30-32 म्हणजे किती झाले आता हे 70-73,000 कोटी झाले। पण एवढं सांगतो की पुढच्या वेळेला आपण त्याचा नक्की विचार करू आनंदाचा शिधा वगैरे जे काय शेतकऱ्याची शेतीच्या शेत्या उद्ध्वस्त झाल्यात, गुरंढोरं त्या ठिकाणी नष्ट झालेत, गोटे उद्ध्वस्त झालेत। आज शेतकऱ्याला जगायचं कसा प्रश्न आहे। अशा वेळेला शेतकऱ्यासाठी जर काही त्या ठिकाणी मोठं पॅकेज दिलं असेल तर थोडाफार ताण तिजोरीवर येतो। मला वाटतं पुन्हा सगळ्या गोष्टी सुरळीतपणे हे सरकार निश्चित सुरू करेल। ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सारख्या योजना आहेत त्या कधीही बंद होणार नाहीत ही भूमिका सरकारची आहे आणि ती सरकारची भूमिका कायम राहणार। या संदर्भामध्ये मी माहिती घेतो कारण मला ही माहिती नाही। मला माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल 100% आहे, ती कधीही बंद होणार नाही। आणि ज्या बंद होण्याचा शिवभोजन थाळी काही मंडळींनी सांगितलं होतं की बंद होणार, पण शिवभोजन थाळी कुठेही बंद होत नाही आणि होणार नाही। त्याच्यामुळे काही योजनांच्या बाबतीमध्ये काही जर निर्णय झाले असतील किंवा होणार असतील याची माहिती घेतो आणि मग आपल्याशी बोलतो। या योजनेसंदर्भात भाजपचे